नमस्कार मंडळी, मी सुधीर कुळे एस के सुधीर कुळे या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, बरेच दिवसापासून आणि बरेच वर्ष झाली त्याला माझं चॅनल चालू झाल्यापासून इच्छा होती माझं गाव तुम्हाला दाखवावं. आता गावातले जे माझे काही सबस्क्रायबर आहेत त्यांना तर माहितीच आहे, परंतु जे बाहेरगावचे मंडळी आहेत त्यांना माझं गाव कसं आहे ते दाखवूया. आपण जाऊया खालच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि तिथून सुरुवात करूया. ठीक आहे. तर बघा, या असा खाली आलोय, शेवटच्या घरापर्यंत जाऊया, तिथून सुरुवात करूया आपण. तर म्हणजे बघा, हे शेवटचं टोक आहे, ह्याच्या खाली आहे ना ती बघा बद्धवडी दिसते काय मला, इथून दिसतंय ते घर शेवटचं, तिकडे तिथून. आणि बुद्धवाडीचा खाली रस्ता आहे, इथून हे अंकुश गडशी यांचं घर आहे बघा. हे इकडे पूर्वी आम्ही हे शेत आहेत, या शेतामध्ये आम्ही क्रिकेट खेळायचो लहान असताना. तिथे वरती उबेटा म्हणून झाड होता, तिथे सुद्धा आम्ही क्रिकेट खेळायचो. तर इथून आता आपण सुरुवात करूया. हे अंकुश गडशी यांचं घर आहे बघा, इथून आता वर जाऊया. हे बघा, हे घर आहे सुनील गडशी, दौलत गडशी मामा यांचं घर आहे. इथून हे घर त्यांचं, घरी कोण नाही वाटतं, बंद आहे घर, बाहेर गेलं आहे. आणि हे बाबी अक्का आमची जोशी, हे यांचं घर आहे. आता इथून असा रस्ता, यामधून पण रस्ता, आपण इकडून जागा, तिकडून बाहेर पडूया. गलीतून आता आलो आहे आपण. हे बंडू दादा रवींद्र गडशी यांचं हे घर, आणि हे महेंद्र खांबे साहेब यांचं घर 2 वर्षापूर्वी झाले तयार केलेलं आहे. आणि हे घर सतीश गडशी यांचं शाखा प्रमुख. हे बघा, आणि हे बघा, हे कोकणाक यांचं घर चालू आहे, बली कोकणाक. आणि हे आमचे रामचंद्र मामा कोकणाक यांचं घर तयार होतं आहे. यांचं फक्त एक घरकुल आलेलं बलीचं, हे बाहेर तयार केलं. आणि हे शांताराम मामा, ओ मामा, शांताराम मामांचं घर आहे. आता ह्या सगळ्या अशा थोड्या थोड्या गल्ल्या आहेत. तर या बघा, आमच्या स्वाती वहिनी सुरेश गडशी साहेब यांचं हे घर आहे, गेल्या वर्षी तयार झालेलं. हो, हे रमेश मामा आमची आत्या सुशील कोकणाक यांचं घर आहे. तर हे बघा, हे जोशींचं घर. हे सतीश गडशी जुनं घर यांचं. राजेश गडशी आणि हे जोशी. भांडू जोशी यांचं घर आहे, आणि नवीनच बांधलं. आज सकाळी नवीन काय वाटतात आपल्याला? आणि हे आता आमची फ्रीज का कूलर काय शेवटचं घर बघा, खांबेंचं वरून दिसतं, खाली आहे ते. तर चला आता इथून वर चढण लागेल. हे बघा, हे आमचं हवा बरोबर आहे बाबांचं घर. बरं आहेत ना हवा? असंच ते कातकरांचं घर, सगळे मुंबईला असतात. इथून हा एकच रस्ता भरतो जाण्यासाठी. हे आमचे पोपले मामा, माझा पहिला कमेंट केली ज्यांनी मागे बघा व्हिडिओ बनवला होता, त्यांचं हे घर प्रफुल्ल पोपले, आनंद मामा पोपले यांचं हे घर आहे. आणि ह्या बाजूला पाडेकर ताई, पाडेकर मामा सुधाकर पाडेकर यांचं हे घर. दम लागतो बघा पायऱ्या चढताना. आणि हे बघा, वर आल्यावरती हे पवार साहेबांचं घर.
यावर्षी बांधतायत ते चालू आहे अर्धं काम. खालचं व्यवस्थित झालेलं आहे, वरचं काम थोडंसं प्लॅस्टर आणि आतलं थोडंसं काम बाकी आहे. तर इथून जाऊया आपण आतमध्ये. ह्या बाजूला हे विनायक पवारांचं घर किंवा सोबतच काम चालू आहे. तयार होईल तर काही दिवसांनी ते. हे माऊली दत्ताराम पवार ढोलकपटू अमित पवार यांचं घर. हे आमचे विकास पवार म्हणजेच बळीराम मामा पवार यांचं हे घर. एका घराला 3 रूम आहेत त्या. आणि रामचंद्र पवार म्हणजेच सुरेंद्र पवार आणि जितू पवार यांचं हे घर आहे शेवटचं बघा. तर ह्या बाजूला इकडे शेती आहे. इकडे शेती आहे ते निल्यादादाची शेत आहे ते. इथून आता परत जावं लागेल तुम्हाला, त्या बाजूला दाखवतो. थोडा व्हिडिओ थोडा मोठा होईल, थोडंसं कट करूया का? हां आता इकडं असंच आपल्याला ह्या बाजूला जायला लागेल इकडून असं. तिकडनं असा वरून येऊया. इथून सरळ वर माझ्या घराकडून रस्ता आहे, पण इकडून असा शेवट होईल तिकडे. ठीक आहे. ही आमचे सभागृह आहे. निराल्याचं घर दाखवायचं राहिलं आहे बघा. हे निराल्याचं घर हे 2018ला बांधलं त्यांनी. पूर्वी मातीचं होतं हे बघा. निराल्याचं घर हे निरादा राख्यादा रोशादा यांचं घर आहे. त्यानंतर आता कोपऱ्यात आलो आहे आपण इकडे. हे बघा हे रानीम काका, कृष्णा रानीम काका त्यांचं हे घर. त्यांचं पण 2023 साली तयार झाले हे घर. ठीक आहे. आणि हे धोंडू मामा रेशीम यांचं घर आहे बघा. कौलारू घर आहे. किती घरं चालू आहेत किती बंद आहेत त्यावर लक्ष ठेवा मराठी. हो मामा आहेत. इथून जाऊया. हे बघा हे आहे मंडळी. हा आलो, येतो. हे दिनकर गोलबरे दादा आमचे बंधू अक्षय गोलबरे यांचं हे घर गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी तयार झाले 2024ला. हे बघा पूर्ण बसत नाही जागा पुरी असल्यामुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे महेंद्र रेशीम यांचं घर बघा कसं आहे. कॅमेऱ्यामध्ये बरोबर बसतंय. मी जर हटलो तर एकदम बसेल चांगला आहे. त्यानंतर आपण इकडे जाऊया पश्चिमेकडे देवळाकडे जाणार रस्त्याकडे आलो आहे आपण. इथून आता आपण खालून आलो. इथून हे नितेश रेशीम सचिन गणू रेशीम यांचं हे घर आहे बघा. हे रेशीम कंपनीचं हे घर बंदच आहे. हे त्यांचे वडील बघा बसलेत, आजारी असतात थोडेसे. हे खांबे साहेबांचं घर मातीचं आहे. मला वाटतं वरच्या भागात खांबे साहेबांचं आणि आमचं दोनच मातीची घरं असावीत. हे बघा खांबे साहेबांचं घर आहे. हे दिनेश पोपळे लक्ष्मण पोपळे पुजारी यांचं घर आहे. गेल्या वर्षी तयार झालेलं आहे. आई वडील असतात तिथे. हे इकडे जोशी कंपनी आली, मंदामाशी जोशी हे घर आहे. आणि हे घर बबन जोशी बाळकृष्ण जोशी मामा यांचं हे घर आहे बघा. ठीक आहे. आता इथून परत वर जावं लागेल. बघा हे घर कसं दिसतं लांबून. जाळ्यावर
वर जावं लागेल. हे बघा, हे मालप मामांचं घर आहे. दर्शन मालप यांचं हे घर आहे. चालू आहे. ते दोघं जण इकडे असतात. त्याच्यानंतर आपण जातोय नीतू गोलबरे यांच्या घरी. बंद आहे, कुठेतरी बाहेर गेली ती आई. ते बघा, हे घर. दोन 3 वर्षापूर्वी झाले ते कार्य झाले. हे निलेश जोशी नवीन बाय 2024ला तयार झालेलं. पण नाही, हे जुजम रवींद्र जुजमांचं घर आहे. आता बरं डोंगरात जायला गेलं. पायऱ्या चढते बघा. काय करताय? हे पांडुरंग रेशीम मामा यांचं घर. मयूर रेशीमचं घर, जयेश रेशीम. हे शेवटचं टोक आलं पश्चिमेकडचं. हे बघा, हे गेट बंद आहे. कुठेतरी बाहेर गेले. हे संतोष रेशीम यांचे घर, जुने रिक्षावाले कुठेतरी रानात गेले बहुतेक. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. वरून बघा कसं दिसतं देखावा. हे जर उंचावर घर आहे. हे सगळं गावचं पाठ खाली बसून मस्त वाटतं एकदम. आपण उंच टेपरावरती आलोय. हे बघा घर. हे पोपले, रेजडीमध्ये पोपले, शरद पोपले आणि शंकर पोपले यांचं घर आहे. घरी बंद आहे, बाहेर गेले कुठेतरी. उतरूया आपण खाली आता. तर आता गुलेकर मामा, अमित गुलेकर, दौलत गुलेकर मामा यांचं हे घर बघा. ते असं 2 वर्ष इकडे असतात गावी दोघं जण. आणि हे घर मगाशी दाखवलं आपण. इथूनच मगाशी खाली गेलो आपण. आता इथून हे वर जाऊया ह्या बाजूला. केंद्रेंचं घर, आमचे बंधू अजय केंद्रे, शंकर बाबा. आणि इकडचं संजय केंद्रे, विजय केंद्रे यांचं हे घर आहे बघा. गेल्या वर्षी गडबडणी झाली, गेल्या वर्षी तयार झाले. आणि हे पवार कंपनी, पवार, संतोष पवार आणि इकडे महेंद्र पवार यांचं हे घर. बंदच आहे, मुंबई असतं. त्यानंतर पूर्वेकडच्या टोकाकडे येतोय आपण. हे प्रकाश घडवले यांचं घर. दोघं असतात घरी, गावी आले शिंग्याच्या. इथे आपली गाडी त्या पावसाळ्यात उभी असते. हा, तर आता इकडून जाऊया. तर हे बघा माझ्या आईचं घर, रुपेश कुळे.
यांचं घर आहे आई असते घरी उघड आहे. हे प्रकाश गोलबरे यांचं घर. हे जवळजवळ 6 वर्ष झाली मुंबईलाच असतात ते. 6 वर्षापूर्वी ते बनवलेलं त्यांनी. आणि हे राजाराम कुळे अध्यक्ष यांचं घर. स्वप्नील राजाचं घरी. आता आपण इकडनं जाऊया. गेट बनवलं, कालच रंग दिला आहे गेटला. संजय केंद्रे यांचं नवीन घर. हे बघा, गेल्या वर्षी तयार झालं. गेल्या वर्षी घरभरणी झाली. मुंबईला असतात ते सगळे. हे बघा. गेटला कालच रंग दिला आहे त्यांनी. मस्त वाटतंय. मस्त वाटतं बघा घर. तर आता शेवटच्या टप्प्यावर आलो आपण. हे पांढऱ्यांचं घर. पांढरे आमचे आते भाऊ आनंद पांढरे तुमचं घर. हो ना, काय करताय? काय नाही, असंच. हा. आणि ही आमची चुलत बहीण निर्मल भया, अनुआत्या, अनुताई निगडीला दिलेली तिला. तिचं हे घर माहेरचं. चुलती आमचे चुलते दौलत कुळे यांचं हे घर. मुंबईत असतं, मुंबईला असतात सगळे. आमचे म्हणजे देवाचं घर आमच्या भावकीचं. आणि हे आमची चुलती लक्ष्मण बाबा, मंजुले बाबा, त्यांचं हे घर बघायला मंडप वगैरे आहे. त्यानंतर हे माझं घर शेवटचं दाखवतो तुम्हाला. ते मातीचं आहे अजून मंडळी. घरकुलची वाट बघून शेवटी ते मागे रीप मारावी लागली. हे बघा, हे घर. मातीचं घर आहे. 50 वर्ष झाली या घराला. आणि हे सभागृह आमचं शेवटचं. हे चव्हाटा म्हणतात त्याला वरचा. तर हे सभागृह. आणि इथे येऊन आपण पूर्वी काका होता. हे गेल्या वर्षी तयार झालं बघा. हे आमच्या विकास पवारांनी करून दिलेलं निधीतून. 8 दिवसात तयार झालेलं आहे. पूजा होती 10 मेला. त्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी तयार केलेलं. आणि हे सभागृह बघा छान बनवलेलं आहे. आतमधला व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे. आतली जे लायटिंग वगैरे आहे ती आतली सजावट ते दाखवायचं राहिलेलं आहे. ते दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला. खूप खूप धन्यवाद. आणि आमचं गाव मंडळी तुम्हाला दाखवलेलं आहे. ते कसं वाटलं आमचं कोकणातलं गाव. बहुतेक 80% घरं ही पक्की झालेली आहे. आणि जवळ 20% घरं फक्त राहिलेत. 20 नाही, 15 किंवा 10% म्हणूया. तर ठीक आहे मंडळी, पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात. खूप खूप धन्यवाद.